सोलापुरातील निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 9 महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अर्धवट कामामुळे वाहतूक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 9 महिन्यांपासून रखडल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रस्त्यावर केवळ खडी टाकून काम अर्धवट सोडण्यात आल्याने धूळ, खड्डे आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे। या रस्त्यासाठी आमदार निधीतून 2,83,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कामाला सुरुवात झाली, मात्र काही अंतरावर खडी टाकल्यानंतर काम थांबले असून अद्याप डांबरीकरण पूर्ण झालेले नाही। दरम्यान स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली आहे। तुम्ही जनतेच्या लोकांशी खेळायला लागलो, लोकांच्या घराने धूळ 1-1 किलो धूळ निघाला, साधी सुद्धा गाडी जात नाही। 6 महिने झालं पूर्ण पाव मीटर रस्ता होत नाही। माझ्या मुलांना 3 नोटिसा दिल्यात आयुक्ताला, ओपन केली नाही। तिसरी ओपन केल्यानंतर सांगितलं की डांबर प्रॉब्लेम आहे, झाल्यानंतर करू। मुलांना माझ्या तशी नोटीस वर पाठवली, वर जाऊन सुद्धा काम होत नाही जनतेचे, तर काय उपयोग काय आहे? अडचण म्हणजे काय? आता माझी लोक मेलेली मडण हो का कुणाचं तुमच्या पैसे आणून हो? काय प्रॉब्लेम आला म्हणजे पार्क्या तर गाड्या अजिबात चालत नाही तिथं। मग करा ना काय तर कारवा, वाहतूक समस्या लोकांना मारता का तुम्ही? येतच नाही ना अजिबात। कोण गॉडफादर एवढा मोठा काय कळत नाही त्यांच्या मागे। आज 3 नोटीस आयुक्ताला जाऊन वरपर्यंत गेलं तरी काम होत नाहीत म्हणलं। ही 9 महिन्यापासून रोड पेंटिंग आहे। पहिला 1 नगरसेवक असताना कामं होत होती, आता 4 नगरसेवक असून सुद्धा इथलं कामं होत नाहीत। फक्त ड्रेनेज हे ते फक्त खांदून धुतेत, परत ना कोण येत नाही। रहदारी एवढी वाढली आहे, धूळ सगळ्यांच्या घरात धूळ आहे, सगळे लेकरं आजारी आहेत। रेल्वे ब्रिजचं बंद असल्यामुळे ह्या रोडला गर्दी पडली आहे। इथं 2 शाळा, मोठे 2 शाळा झालेत आणि पूर्ण शिवाजी चौक जाम झाला की इकडनं पूर्ण इकडनंच वाहतूक वळली जाते, तरी लक्ष द्यायला तयार नाहीत। पाऊस आला तर गुडघे इतकं पाणी साठतं इथं, सगळ्यांच्या घरात, सगळ्यांच्या दुकानात पाणी येत, देत नाही कोण सुद्धा नाही। महानगरपालिका देत नाही किंवा रोडवाले लक्ष देत नाहीत। एवढंच लक्ष द्यावं आणि रोड लवकरात लवकर व्हावं ही आमची सगळ्या नागरिकांची इच्छा आहे। आणि या जुनी पोलिसा लाईन पत्ते पकडून निराळे वस्तीपर्यंत रस्ता खराब आहे आणि ट्रॉफिक सारखा जाम असते। लहान लेकरं शाळेचे याचे 2 शाळा आहेत तिथे, शरद पवार शाळा, एक नवीन शाळा झालेली आहे, त्यामुळे ट्रॉफिक जाम व्हायला येतं आणि हे रस्ता दुरुस्त नाही। कमीत कमी 9 महिने झाले रस्ता खराब आहे। हा रोड 9-10 महिने झाले कंप्लीट धुळीने भरलेला आहे, पण कोण याच्याकडे लक्ष देत नाही। 4 नगरसेवक एक दुखून सुद्धा पाहत नाहीत। आणि हा इथं जे संडास बाथरूम जे आहे तिथं सगळा कचरा टाकला जातोय, तिकडे कोण लक्ष देत नाही का? एवढी घाण आहे, एवढं तुळशी भयंकर धुळीने माखलेलं आहे। तर पाऊस पडला तर गुडघ्याएवढे पाणी दुकानात शिरतंय, तर ह्याच्यावरती कोणतरी काहीतरी केलंच पाहिजे, त्याचा उपयोग नाही आहे। रस्ता मंजूर होण्यासाठी 2 कोटी मंजूर झालेले आहेत, पण अजून रस्ता झाला नाही। 2 वर्ष होत आले। आडवा नळ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येणारा जो रस्ता आहे, खूप म्हणजे खूप काम 9 महिने झालं तसंच पडलेलं आहे। शाळकरीचे लेकरं, शाळेतले लेकरं पडतात, ऍक्सिडेंट होतात, पण महापालिकेचं पण लक्ष नाही आहे आणि कुणाचंच लक्ष नाही आहे। खूप एवढा त्रास होत आहे की त्या रस्त्याला बस झाले आहे, पण कोणी त्याची दखल घ्यायला तयार नाही। सैल खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत असून धुळीमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक तथा गटनेते अमोल शिंदे यांनी ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला। सोलापूर शहरातील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळ वस्तीकडे जाणारा रस्त्याला 3 कोटी एवढा मोठा निधी मंजूर करून सुद्धा 6 महिने झाले रस्ता खोदला, तिथे ड्रेनेज लाईनचं काम झालं, पण वास्तविक काम होत नाही। वारंवार कॉन्ट्रॅक्टरला त्या बाबतीत माहिती घेतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय। कधी युद्धाचं कारण दिलं गेलं की युद्धाच्या कारणामुळे डांबर मिळत नाही, अशा काही गोष्टी सांगितल्या, पण आता पावसाळा सुरू व्हायच्या आत रस्ता चालू करतो असं सांगितल्यानंतर सुद्धा रस्ता होत नाही। खरं तर या गलतान कारभाराला अधिकारी जबाबदार आहेत का कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे सगळं घडतंय, का कुठेतरी टक्केवारीचं राजकारण, या सगळ्या गोष्टीची कीड या सोलापूरला लागली आहे का काय, अशी परिस्थिती आहे। वारंवार मी सांगतो की हा रस्ता झाला नाही तर आम्ही आंदोलन करू, असं मी आयुक्तांपाशी परवाच एक पत्र व्यवहारात करून सांगितलं सुद्धा होतं की साहेब हा मुख्य रस्ता आहे आणि आता त्याला लगत असलेला जो छत्रपती संभाजी महाराजांचा चौक ते शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर सुद्धा आता
2 ठिकाणी JCB आता तुम्ही बघितलं असेल खोदकामाचं काम चालू आहे. म्हणजे नागरिकांना इकडूनही येता येत नाही सविस्तर आणि आज तिकडूनच्या साईडनं सुद्धा आपल्याला येता येत नाही. प्रचंड शाळकरी मुलांची अपदा होतीये, वयस्कर लोकांची अपदा होतीये. मुलं शाळेला जाताना चिखल झाल्यामुळे पडतायत तिथं आणि जी काही वयस्कर मंडळी आहेत त्यांचे ऍक्सिडेंट झाले, त्यांना जर कुठली दुखापत झाली तर याला जबाबदार कोण? खरं तर नगरसेवक आम्ही किती पाठपुरावा करायचा, सत्तेत बसलेले सत्ताधाऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा तीळ मात्र फरक पडत नाही. त्यांना वारंवार या गोष्टी लक्षात आणून देऊन सुद्धा कुणी या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही. प्रभागाचा मी नगरसेवक आहे, वारंवार त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करतो. पण या तुम्हीच आता बोलताना सांगितलं की आमदार फंडातने पैसे दिले गेलेत. आमदार फंडातनं पैसे दिलेत. आमदार फंडातले पैसे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे काम ते दुसऱ्या आमदाराचा कार्यकर्ता आहे. म्हणजे या 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांमधला ह्या रस्त्याचा वादात हे पडलंय का काय अशी परिस्थिती आहे. रस्ता वेळेत वळायला पाहिजे होता. खरं तर रस्ता टाइम पिरियड मध्ये नाही केला म्हणून खरं तर अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. अधिकारी कारवाई करत नाहीत म्हणजे कुठेतरी ह्याच्यामध्ये पाणी मुरतंय आणि या रस्त्यातलं पाणी कुणाच्या खिशात जाते का काय ही परिस्थिती आहे. नाही, आता नागरिकांच्या आरोग्याला तुमच्या ह्याला धोका होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरून त्या खड्ड्यात उतरूनच आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर असूनही काम रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.